सविस्तर बातमी आहे। राज्यसभा उमेदवारीबाबत शरद पवार यांनी अद्याप मौन बाळगलाय। स्वतःच्या उमेदवारीचा निर्णय त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सोपवलाय, अशी माहिती सूत्रांकडून सध्या येते। काल रात्री शरद पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात महत्त्वाची बैठक झाली। पवारांनी आपल्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी सविस्तर चर्चा करण्याचा सल्ला दिलाय। पुढील निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। मी अजून काही भेट घेतलेली नाहीये, परंतु प्राथमिक स्वरूपात आम्ही काही प्रमुख लोक बसलेलो आहोत आणि आमच्या वतीने आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे, जसं काँग्रेस पक्षाने केलेलं आहे, शिवसेनेने केलेलं आहे। एकत्रितपणे बैठक करून आपण निर्णय घ्यायचा, त्यामध्ये पवार साहेबांनी निवडणूक करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे। मला वाटतं की प्राथमिक स्वरूपात महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांची चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पवार साहेबांशी बोलावं आणि पवार साहेबांना सांगावं, अशा प्रकारची प्राथमिक अशा प्रकारचं आमचं ठरलेलं आहे। त्यावेळेला चर्चा होतात, त्यावेळेला इच्छा व्यक्त केली आणि तशा प्रकारच्या प्रत्येक पक्षाने मागणी केली, तरी एकमताने मी त्या दिवशी सांगितलं, एकमताने आम्ही 100%